अकोल्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन थिएटर येथे तहफ्फुज-ए-शरीयत या विषयावर भव्य परिषद पार पडली। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला देशभरातील प्रमुख उलमा सहभागी झाले होते। मुख्य अतिथी मौलाना उबेदुल्लाह खान आझमी यांनी मुसलमानांच्या हक्क, मालमत्ता आणि ओळखीचे कायदेशीर संरक्षण करण्याचे आवाहन केलं। मौलाना रहमानी यांनी शरीयत ही जीवन पद्धती असल्याचं सांगत सर्व धार्मिक संस्थांना उम्मीद पोर्टलवर नोंदणी करण्याचे निर्देश दिले। कार्यक्रमाच्या शेवटी मौलाना रहमानी यांनी 16 नोव्हेंबरला दिल्लीच्या रामलीला मैदानात एक दिवसीय शांततापूर्ण धरण्याची घोषणा केली। कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजकांनी प्रशासन, पोलीस व स्वयंसेवकांचे आभार मानले।